पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या शेंडे कॉलनीमध्ये राहणारे संग्राम पाटील यांनी नेहमीप्रमाणे त्यांची चारचाकी घराजवळच्या शेडमध्ये लावली होती. संग्राम हे कामानिमित्त चारचाकी घेऊन बाहेरगावी जात असताना घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना चारचाकीचा ब्रेक निकामी झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी प्रसंगावधान राखत चारचाकी रस्त्याच्या कडेला घेतली. यामुळे मोठा अपघात टळला. त्यांनी मेकॅनिककडे तपासणी केली असता ब्रेक ऑइलची पाईप अज्ञातानं जाणीवपूर्वक कापल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. या ठिकाणी माझी इंडिका विस्टा गाडी काल रात्री 9च्या दरम्यान मी गाडीची सर्व कामे करून गाडी या ठिकाणी लावली असताना सकाळी मी MSB पाटा या ठिकाणी गाडी घेऊन गेलो असता माझ्या निदर्शनास आलं की गाडीचे ब्रेक फेल आहेत आणि गाडीची ब्रेक लागत नाहीत. म्हणून मी त्या ठिकाणाहून मिस्त्रींना फोन करून बोलवून घेतलं तर मला असं लक्षात आलं गाडीचे ब्रेकची जी लाईन आहेत ऑइलचे त्या सगळ्या कट केलेल्या होती ह्यानं शस्त्रधारानं कशा धारदार येणं. आणखीन त्यामुळे ब्रेक फेल करण्यात आलेला आहे. पलीकडल्या बाजूला मारतूलनं गाडीवरती स्क्रॅचेस केले आहेत मोठ्या प्रमाणात आणि पूर्ण गाडी फोडून खराब केलेली आहे माझी. इथं संबंधित माझ्या लक्षात आल्यानंतर मी कोडली पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद केलेली आहे आणि तक्रार केलेली आहे. या घटनेनंतर संग्राम पाटील यांनी तात्काळ कोडोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून हा प्रकार नेमका कुणी आणि का केला याचा शोध घेतला जातोय.